फाउंडेशनला 2 वर्षापूर्वी झाली. ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला एवढी कल्पनाही नव्हती की 2 वर्षाच्या कार्यक्रम हा एवढा मोठ्या प्रमाणावरती आणि इतक्या सुंदर रीतीने असा साजरा केला जाईल. आणि हा जो एकंदर आज ज्या पद्धतीने तो साजरा झाला त्याबद्दल खरोखरच अभिमान वाटतो. आणि याकरता अनेकांचं सहकार्य मिळालं, अनेकांचं आपल्याला मदत झाली आणि त्याच्याकरता म्हणून केवळ औपचारिक नव्हे पण अगदी मनापासून आभार मानण्याकरता म्हणून ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मी उभा आहे. सर्वात पहिल्या प्रथम भाई गायतोंडांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी तो कार्यक्रम इतक्या सुंदर आणि इतक्या उंच अशा पद्धतीने आणि तबला वादनाचा आपल्यासमोर ठेवला की अगदी ॲप्रोप्रिएट अशा प्रकारचा कार्यक्रम या सणाच्या दिवशी पण आणि सणाच्या निमित्ताने जो वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने सुद्धा अतिशय अप्रतिम भाई गायतोंडे आणि त्यांचे साथीदार श्रीयुक्त भागवत यांचे मी संघाचे तर्फे आभार मानतो. त्यानंतर बरोबर दुसऱ्या बाजूने अशाच एका उत्तुंग गायकाचा संगीत क्षेत्रातल्या उत्तुंग अशा गायकाचा एक कार्यक्रम आपल्याच एका रहिवाशांनी सादर केला आणि आपल्याला पुन्हा त्या सगळ्या जुन्या आठवणींच्या मध्ये गुंतवून ठेवलं आणि त्या मोहम्मद रफींची गाणी आपल्याला त्यांनी ऐकून दाखवली. त्या श्री भास्कर वाळिंबे या आपल्याच रहिवाशांचे मी आपल्या सर्वांच्या तर्फे आभार मानतो. त्यांच्याबरोबरच सगळे रानावनातली आलेली मंडळी जी होती त्यांची देखील आभार मानतो. आणि पुन्हा अशाच प्रकारचा कार्यक्रम आणखी मोठ्या प्रमाणावरती आपण घडवून आणूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाची खरी रंगत खरं बोलायचं झालं तर जी साधली गेली ती म्हणजे आजच्या निवेदिका श्रीयुत अंजली कोराणे यांच्या एकंदर कॉम्पिअरिंगमुळं आपल्याला कल्पनाही नव्हती की अशा प्रकारचे मोठे मोठे कलाकार आणि निवेदक सुद्धा कलाकारच आहे. ते एवढे कलाकार आपल्यामध्ये आहेत आणि अशा कार्यक्रम अत्यंत यशस्वी रीतीने असे ते सादर करून टाकतात. 2 भिन्न टोकाच्या कार्यक्रमांच्या मध्ये त्यांनी इतकी सुंदर संगत साधली की आपल्याला खरोखरच हे दोन्ही कार्यक्रम तितक्याच चांगल्या रीतीने असे एन्जॉय करता आले. या कार्यक्रम घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून विकास कॉम्प्लेक्सचे जे अपेक्स बॉडी आहे त्या अपेक्स बॉडीने खूप मदत केलेली आहे आणि त्या मदतीतर्फे संघाच्या तर्फे मी आभार मानतो. त्याचबरोबर विकास क्लबचा जी संचालक समिती आहे त्या संचालक समितीने देखील आपल्या हा कार्यक्रम घडवून आणण्याकरता खूपशी मदत केलेली आहे. त्याशिवाय अगदी वेगळ्या पद्धतीने जाहीर रीतीने असं नव्हे परंतु चांगल्या रीतीने पण महत्वाची अशी मदत झाली आहे ती लेडीज क्लब याची. हा क्लब देखील जो ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाल्यानंतर हा ऍक्टिव्हेट झालेला आहे या ह्याच्यामध्ये. परंतु त्यांनी देखील फार जोरात आपले कार्यक्रम या ठिकाणी सुरू केले आहेत आणि आपलं सांस्कृतिक जीवन खरोखर संपन्न केलं आहे. याबद्दल अभिमान वाटतो आम्हाला. त्यांनी त्यांच्या कार्यक्रम साजरे करत असताना देखील आम्हालाही मदत केली आणि त्याबद्दल लेडीज क्लब विशेषतः डॉक्टर रेखा ठक्कर यांचे मी खास आभार मानतो. या ठिकाणची बैठकीची व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था वगैरे करता आपल्या सहकारी आपले बरोबर हे असणारे संतोष आणि त्याचे सहकारी यांचे देखील आभार मानणं अत्यंत आवश्यक आहे. आज अर्थात शेवटचे हा आजचा जो कार्यक्रम आहे त्यातला एक शेवटचा धक्का मला देखील तो शेवटचा असा धक्का बसला म्हणजे असा की सुखद धक्का अर्थातच की या आपल्याच ह्याच्यामध्ये राहायला उद्या येणारे हे जे पराग शिंदे आहे त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण इंटरनेटवरती केलेलं आहे आणि आपण त्या ठिकाणी आता पाहिलं आहे. उद्या देखील किंवा केव्हाही आपल्याला हे पाहायला मिळणार आहे. म्हणजे हा वेबसाईटचा नंबर सांगतो. अनावधानी माझ्या हातून ही गोष्ट मगाशी सांगायची राहून गेली आहे. आपल्या कॉम्प्लेक्समध्ये A3 मध्ये राहणारे सूर्यवंशी साहेब त्यांचे जावई पराग शिंदे आणि डायरेक्ट इंटरनेटवर हा कार्यक्रम तर दिसणारच आहे आणि त्यांची साईट आहे www.wedcaster.com @vikas hotmail if I'm not wrong. HTML नाही
/विकास हॉटमेल /विकास HTML HTML यासाठी, किंवा तो आपल्याला SMS केल्यानंतर वेडकास्टर नंबर आणि टाकून पुढं 56070 याच्यावरती आपल्याला तो इंटरनेट याच्यावरती पण मिळू शकेल. तर म्हणजे एका योगाने एका अतिप्राचीन संगीत, त्यानंतर मध्ययुगीन काळातलं संगीत आणि त्यानंतर अत्याधुनिक काळातलं अशा प्रकारचं हे सगळे विशिष्ट अनेक पैलू असलेला हा कार्यक्रम आज आपण केला. त्या सर्वांचे जे मदत झाली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वात शेवटी ठिकाणी श्रोत्यांचे आभार. कारण श्रोते असल्याशिवाय बरेच वेळेला कार्यक्रम सादर करते वेळेला थोडीशी संयोजकांच्या मनामध्ये भीती असते की श्रोते येतील की नाही, आणि श्रोते नसतील तर कार्यक्रम उठावदार होणार नाही, सर्वांचीच निराशा होईल. परंतु आज या कार्यक्रमाला जी काही उपस्थिती लाभली ती खरोखरच समाधानकारक आहे आणि पुन्हा नवीन नवीन कार्यक्रम करण्याच्या दृष्टिकोनातून उत्साह देणारी अशी आहे. त्यामुळं आजच्या श्रोत्यांचेही देखील मी खास करून आभार मानतो आणि हा कार्यक्रम आता औपचारिकरित्या पूर्ण झाला. धन्यवाद. मला वाटतंय फक्त वेबसाईट पुन्हा एकदा मी सांगतो आणि इथल्या संयोजकांना मी विनंती करतो की त्यांनी जो वेबसाईटचा कागद जो आहे तो पुन्हा सगळ्या बोर्डवर चिटकावा. http://www.wedcaster.com/vikas.html. धन्यवाद. मला ते मिळेल ना, मी तुम्हाला प्रॉपर हे देतो. कारण माझाही ॲक्च्युली आजचं नक्की नव्हतं, त्यामुळे मी काल तुम्हाला कन्फर्म केलं. आता असं व्हायचं की सगळीकडे लावून टाकायचं मी मीच नाही तो पण नको व्हायला.